हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। आज मस्त अशी दिवसाची सुरुवात करून माझी सर्व कामे आवरली आहेत आणि आम्ही चाललो आहे थोडं बाहेर शॉपिंगसाठी, फिरण्यासाठी। तर आज तुम्हाला हे सगळं आम्ही आज काय काय मजा केली हे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ म्हणजेच पल्लवी एक नवीन सुरुवात या चॅनलवरचे व्हिडिओ जर खरंच आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला मी सुरुवात। आम्हाला सकाळी सकाळी लवकरच निघायचं होतं, पण कामं आवरता कधी दुपार झाली कळलंच नाही। अगदी अवी यायचा वेळ होऊन गेला आणि अवी घरी पण आला तरी आम्ही काही निघालोच नव्हतो। मग काय, अवी पण आला आणि अवीच आम्हाला सोडवण्यासाठी आला होता। मग मस्त आम्ही निघालो। आजीने तर अवीसाठी पिशवीभर खाऊ घेऊन आली। आजीला वाटलं अवीसुद्धा आमच्यासोबत येत आहे, पण अवीचा प्लॅन तर वेगळाच होता, कारण आज त्याचे पप्पा त्याच्यासोबत होते, म्हणून त्यांनी आमच्याबरोबर यायला एकदमच नकार दिला आणि खुश होऊन खाऊ घेऊन घरी निघून गेला। आजी म्हणे, धर तुला खाऊसाठी पैसे, पण आजीचे पैसे अवीने काही घेतले नाही, कारण दुसऱ्या आजीनी तर त्याला खाऊ हा दिला होता। मग काय, खाऊ घेऊन अवी मस्त असा खुशी खुशीत पप्पांबरोबर घरी थांबला आणि बाकी मंडळी म्हणजेच आम्ही सगळे निघालो पुढच्या प्रवासाला। अवीने मस्त आम्हाला बाय केलं आणि तो पप्पांबरोबर घरी आला, पण मला पहिल्यांदाच अवीला सोडून जायला थोडं वेगळंच वाटत होतं, कारण याआधी मी कधीच अवीला सोडून बाहेर गेली नव्हती। मग काय, लागलो आम्ही आमच्या प्रवासाला। छान मस्त अशी हिरवळ, पावसाने इतकं छान हिरवगार झालं आहे सगळीकडे की फारच फ्रेशच वाटत होतं। सकाळी मध्ये मध्ये पाऊसही चालू होता आणि नंतर अगदी कडक ऊनच पडलं। मला वाटलं काय माहिती आज आमचा प्लॅन फ्लॉप होतो की काय, पण छान असं ऊन पडलं होतं आणि आम्ही मस्त असं फिरायला निघालो होतो। सगळी लेडीज गँगच होती आज आमची, पण मजा धमाल मस्ती आम्ही खूपच केली आज आणि छान एन्जॉयही केला। कधी कधी असा वेगळा वेळ आणि वेगळा काहीतरी करायला खूपच आवडतं आम्हाला। बघितलं आम्ही कुठे गेलो आहे? पेरूच्या वाडीला। पेरू म्हणजे माझं सगळ्यात आवडतं फळ आणि ते मला खूपच आवडतं आणि तिथे जायला मी नेहमीच तयार असते। तिथे जसं आम्ही पेरूच्या वाडीमध्ये शिरलो तसे स्टॉल सुरू झाले होते। नाना प्रकारचे स्टॉल मला दिसत होते, अगदी पेरूचं लोणचंही मला दिसलं। सगळीकडे पेरूच पेरू, पेरूची झाडं, पेरूचं लोणचं, पेरूची आईस्क्रीम, पेरूचा चहासुद्धा मी तेथे आज बघितला। इतके विविध प्रकारचे पेरूचे प्रकार होते की काय सांगू तुम्हाला। पण आता अजूनच छान आणि तिथला वेळही त्यांनी वाढवला आहे। आम्हाला जाता करता खूपच उशीर झाला होता, पण आम्ही तिथे गेलो आणि खूप असं एन्जॉय केलं। अगदी फ्रेशच वाटत होतं तिथे जाऊन। छान असे गेलो कारण खूपच उशीर झाला होता, म्हणून म्हटलं आधी आपण छान गरमागरम मिसळ खाऊया। आम्ही ऑर्डर दिली तोपर्यंत मी थोडा ॲम्बियन्स फिरत होते। फिरता फिरता युवीही माझ्याबरोबर फिरत होता, पण पहिल्यांदाच असं अवीला एकट्याला सोडून आम्ही गेलो होतो। तो नसल्याची मला एकदम म्हणजे असं एकही वेळ गेला नाही जिथे मला अवीची आठवण आली नाही आणि मला खूपच रिकाम्यासारखं वाटत होतं, कारण याआधी मी कधीच अवीला सोडून कुठे गेली नाही। पण त्याच्या जोडीला आज पप्पा होते, म्हणून तो पप्पांबरोबर घरी थांबायला तयार झाला आणि आम्हाला म्हणे तुम्ही जा, कारण त्याला आमच्याबरोबर फिरण्यासाठी अजिबात मजा येत नाही। मग काय, छान अशी मिसळ ऑर्डर केली आणि गरमागरम मिसळ आली। युवांशला आणि सगळ्यांनाच मिसळ खूपच आवडली होती आणि जेवणाचा वेळही निघून चालला होता, तर आधी आम्ही सगळे मिसळ एन्जॉय करायला लागलो आणि छान अशी गरमागरम मिसळ सगळ्यांनी मिसळीवर तावच मारला। छान त्याच्याबरोबर तर्री आली होती, एकदम झणझणीत। आणि तुम्हाला तर माहिती आहे, नगरसेविका ताई असल्या तर आम्ही दोघी झणझणीत मिसळ किंवा झणझणीत कोणतेही जेवण कधीच सोडत नसतो। अगदी
डोळ्यातून पाणी येईपर्यंत आम्ही मस्त अशी मिसळ एन्जॉय केली आणि मिसळीवर ताव मारला. याआधी पण मी मस्त अशी पेरूच्या वाडीला गेली आहे. त्यावेळेला जरा वेगळाच वेळ होता आणि तिथलं ॲम्बियन्सही थोडं वेगळं होतं. आता तिथले मस्त असं एरियाही वाढवला आहे आणि छान खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी पण तिथे आलेल्या आहेत. आधी बर्ड पार्क होतं आणि बाकी काही ॲक्टिव्हिटी आणि बोटिंग असं काही होतं. पण आता अजूनच नवनवीन प्रकार तिथे मला बघायला भेटले. तेच तुम्ही आता पुढे बघणार आहेत. आम्ही तर खूप एन्जॉय केलं तिथे. मस्त अशी गरमागरम मिसळ, त्याच्याबरोबर जिलेबी आणि हो नंतर तिथली स्पेशल अशी आईस्क्रीम म्हणजेच पेरूची आईस्क्रीम, तिचीही आम्ही खूपच मजा घेतली आज. पेरूच्या वाडीमध्ये सगळीकडे पेरूची झाडे आणि ग्रीनरी बघून सगळे रिफ्रेश झाले होते मस्त आणि छानच फ्रेश वाटत होतं सगळ्यांना. सगळे म्हणे खूपच छान वाटलं आज इथे येऊन. बरं झालं आज आपण इकडे आलो, म्हणजे छानच बेत होऊन गेला आपला. असं कधीतरी मध्ये आधी आपण कुठेतरी बाहेर जायला हवं, आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. आणि तोच आज आम्ही मस्त असं लेडीज गँगने जाऊन मजाच केली. छान खूपच फ्रेश वाटलं. आणि तिथले आम्ही जाता जाता तिथले ओनर होते ते आले आणि त्यांनी आमच्याकडून पेरूच्या वाडीचा म्हणजेच तिथल्या मिसळीचा आमच्याकडून फीडबॅक मागितला. आम्ही तर पूर्ण त्यांना 5 स्टारच दिले, कारण खरंच आम्हाला तिथला ॲम्बियन्स आणि मिसळची चव खूपच आवडली होती. आता वेळ आली होती आईस्क्रीमची. युवांश तर मस्त असा आईस्क्रीमच घेऊन बसला होता. त्याला तिथली आईस्क्रीम खूपच आवडली. मग आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही मस्त असं फोटो सेशन केलं. समजलं तर पाहिजे आम्ही नेमकं आलो कुठे होतो, छान अशा पेरूच्या वाडीमध्ये. मग त्या हिरवळीमध्ये कधी फ्रेममध्ये उभं राहून तर कधी प्राण्यांच्या म्हणजे जंगल थीमच्या इथे उभे राहून आम्ही छान छान असे फोटो क्लिक केले. सर्वांनी खूपच मजा केली आणि मस्त असं एन्जॉयही झालं. बघितल्याप्रमाणे आता इथे पेरूचं आईस्क्रीमचं एक सेपरेट असं छान मोठं शॉपसुद्धा त्यांनी ओपन केलं आहे. म्हणजे भरपूर, मी गेल्या वर्षी गेली होती त्यावेळेला एवढी डेव्हलपमेंट नव्हती जेवढी आज आम्हाला दिसली. आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी बघून मुलांसाठीही छान छान खेळणी तिथे आहे, गार्डन आहे. आणि मध्येच आम्हाला छान असा पाऊसही लागला. पावसाने आम्हाला अजूनच छान वाटत होतं. मग आम्ही थोडा वेळ इथेच एका शेडमध्ये थांबलो आणि आजूबाजूला छान असा पाऊसही पडत होता. पुन्हा ऊन पडलं आणि आजचा व्हिडिओ खूपच मोठा झाला असता, म्हणून याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याच्या व्हिडिओसाठी वेट करा. तोपर्यंत चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि मस्त राहा. आणि हो, आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटते याचा पुढचा पार्ट घेऊन. तोपर्यंत बाय बाय.